नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PYQ नोट्स याच्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा GS1 पेपर झाला ना, तर त्याचं पूर्ण ॲनालिसिस ॲनालिसिस नाही तर संभाव्य उत्तरे पाहणार आहोत आपण. तर बघा, मी उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करतो ॲक्युरेट. बघा, पहिला प्रश्न काय होता. 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने रिकामी जागा नाकारण्याचा ठराव पारित केला म्हणते. तर काय नाकारण्याचा ठराव पारित केला हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. हे म्हणजे 1942ला काय झालं ते जरी माहीत असलं ना आपल्याला, तरी याचं उत्तर यायला पाहिजे होतं क्रिप्स प्रस्ताव. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहू आपण. बघा काय होता. मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 द्वारे रिकामी जागा केली म्हणते. तर 1909 काय झालं तर मोर्लेमेंटो सुधारणा झाली, म्हणून याचं सुद्धा उत्तर 1 नंबरचं यायला पाहिजे. त्याच्यानंतर नाही का, नंतरचा प्रश्न पाहू. थर्ड नंबरचा क्वेश्चन. सुधारकांना आपले आई वडील पत्नी मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रस्ताव करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हाटकर हे समाजसुधारक रिकाम्या जागा येथील होते म्हणते. आपल्याला माधवराव कोल्हाटकर कुठचे होते हे जरी माहीत असलं तरी आपण इथं उत्तराकडे जाऊ शकतो, कोल्हापूर. त्याच्यानंतर नाही का, नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता क्वेश्चन. मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांच्या अचूक जोड्या जुळवा असा प्रश्न होता 4 नंबरचा. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे, तर ऑप्शन नंबर 3 असायला पाहिजे याचं उत्तर, ऑप्शन नंबर 3. तर बघा याच्या जोड्या काय. हद्दचं काय येते तर मृत्यूदंड, हातपाय तोडणे. त्याच्यानंतर ताजीरचं येते 3. ताकीद, समज वा हद्दपार. हे आउट ऑफ क्वेश्चन होता, थोडा हार्ड लेवलचा होता. तरी आपण हे बाकीच्या जोड्या तुम्ही लावून बघा, कारण मी इथं तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करता ॲन्सर. तर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. पुस्तक विचारलेलं आपल्याला, कोणतं पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलं होतं. तर बघा, इंडिया फॉर इंडियन्स हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध करण्यात आलं होतं. तर हे सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे, तर 2 नंबरचं राजेंद्र सिंग. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता. मुघल बादशाह अकबराने इसवी सन 1584 खान ही पदवी कोणाला दिली होती म्हणते. तर आपल्याला याचं उत्तर माहीत राहत नाही, कारण हे जेव्हा आपण व्यवस्थित वाचलं तेव्हाच आपल्याला हे पाठ राहू शकते. म्हणजे हार्ड लेवलचा क्वेश्चन होता. तर याचं उत्तर अब्दुल रहीम असायला पाहिजे, म्हणजे आहे. तर इथं आपण जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता. सन 1877 भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले असं आपल्याला विचारलेलं आहे. तर भारतीय संसद म्हणून कोणी केलेलं होतं, तर गवा जोशी यांनी. हे सुद्धा आपण इथे लक्षात ठेवजा. त्याच्यानंतर नाही का, नेक्स्ट क्वेश्चन बघू. दिवानी अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे, तर बघा याचं नंबर मोहम्मद बिन तुगलक हे उत्तर यायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, हे रिपीट क्वेश्चन आहे. जातीभेद विवेकसार हे पुस्तक यांनी लिहिले. आपल्याला जातीभेद विवेकसार लिहिलं होतं, म्हणजे दिलं होतं असं ऑप्शनमध्ये मागे, आणि त्याचं चुकीचं टाकलं होतं. पण आपण हे जर सर्च करून बघितलं असतं तर आपल्याला याचं उत्तर आलं असतं. तर याचं उत्तर काय आहे, तर तुकाराम तात्या पडवळ. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, पंचशील तत्वाचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय आहे, तर याचं संभाव्य उत्तर 4 नंबरचं यायला पाहिजे. फक्त बरोबर पंडित नेहरू आणि चाऊ एन लाय. तर हे 2 व्यक्ती होते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. 12 नंबरचा. बघा काय होता. विधवा वपन अनाचार हे पुस्तक यांनी लिहिले म्हणते. रिकामी जागा यांनी लिहिले. तर इथं आपल्याला नाही का 3 व्यक्ती माहीतच आहे सर्वांना. कोणते बाळशास्त्री जांभेकर माहीत आहे, विष्णुशास्त्री पंडित माहीत आहे, गोपाळ गणेश आगरकर सुद्धा माहीत आहे. फक्त हे व्यक्ती माहीत नाही, आणि यांच्या बाबतीत तर हे पुस्तक लिहिलं गेलं नव्हतं. तर याचं उत्तर हे असायला पाहिजे, व्यंकटेश रंगो कट्टी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा 13 नंबरचा. इथं राज्य आणि राजघराणे असं दिलं होतं आपल्याला, याच्या जोड्या लावा असं सांगितलं होतं. तर याचं उत्तर काय आहे, तर 2 नंबरचं अचं एक म्हणजे अपराजित पल्लव.
आणि त्याच्यानंतर बचं 2ले2 आदित्य 1 चोल येते याचं, आणि त्याच्यानंतर कचं 3ले3 विजयालय याचं चोळ घराण्याचा संस्थापक आणि भोजचं गुर्जर, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू 14 नंबरचा. बघा 14 नंबरचा प्रश्न काय होता, खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने ओळखामध्ये कोणती होती म्हणजे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर सरळ सरळ सांगतो मी तुम्हाला, जास्त टाईम वेस्ट न करता. तर याचं उत्तर 3 नंबर आले पाहिजे. याचे फक्त ड नंबरचं याचं नाही का चुकीचं आहे, हे ऑप्शन चुकीचं आहे, बाकी 3 नंबर बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. रिकामी जागा या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी हे पिणे बंधनकारक होते म्हणते. तर हे प्रश्न सर्वांनाच माहीत असायला पाहिजे, कारण परमहंस सभेचा होता हे, परंतु इथं परमहंस सभा कुठं दिलेला नाही आहे. तर एक तर प्रश्न हे रद्द होईल, नाहीतर मग परमहंस सभेचा संबंध कशाशी आहे, प्रार्थना समाजाशी आहे. याचं प्रार्थना समाज उत्तर देऊ शकते. तर त्यामुळे नाही का याचं 3 नंबरचे आले पाहिजे उत्तर, असं मला वाटते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा काही भूगोलचे क्वेश्चन आहे आता, तर भूगोलचे बघून घेऊ आपण. बघा काय होता, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे म्हणते. सर्वाधिक टक्केवारी विचारलेली आहे आपल्याला अनुसूचित जमातीची, म्हणजे ST कॅटेगरीची. तर याचं उत्तर 2 नंबरचे आले पाहिजे, लक्षद्वीप. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा जनगणनेवर 2 क्वेश्चन आहे. 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी रिकामी जागा इतका होता म्हणते. तर हे नाही का आउट ऑफ म्हणजे टफ क्वेश्चन होता, थोडा टफ कॅटेगरीचा होता. तर याचं उत्तर 3 नंबर यायला पाहिजे, 66.11% एवढा होता राजस्थानचा. लक्षात ठेवा, आता पाठ करून ठेवा, कारण असे क्वेश्चन रिपीट होऊ शकते झाले तर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. चुकीचं एकच विधान आहे आणि ते विचारलेलं आहे आपल्याला. तर याचं चुकीचं सरळ सरळ सांगतो मी तुम्हाला, 3 नंबरचं चुकीचं आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसामकडे किबितू येथे आहे म्हणते. तर हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे म्हणते. अचूक आपल्याला बरोबर विचारलं आहे समजा. तर याचं बरोबर 3 नंबरचा ऑप्शन आहे फक्त ड, बाकी दोन्ही चूक आहे, तिन्ही चूक आहे. तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत मध्ये. सिंधू नदीच्या उपनद्या आहे, हे तर पाठच असायला पाहिजे सर्वांना. तर बघा याचं ऑप्शन नंबर 4 येते. कोणत्या कोणत्या नद्या आहेत ते पाहून घ्या तुम्ही. आणि क नंबर बघा, झेलम, चिनाब, कोसी, सतलज. आणि त्याच्यानंतर क मध्ये काय काय, तर सतलज, बियास, रावी, चिनाब. तर हे नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहे असं आपल्याला सांगता येते. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू. घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश यांची यादी दिलेली आहे, लिंग गुणोत्तर प्रमाण दिलेलं आहे आपल्याला, ते त्याच्या जोड्या लावायला सांगितलेलं आहे. तर बघा याचं आपल्याला काय जोड्या लावता येते. तर याचं उत्तर आले पाहिजे 2 नंबरचं. केरळचं 4 येते, 993. त्याच्यानंतर बाकीचे तुम्ही पाहून घ्या, मी उत्तर सांगितलेलंच आहे, कारण मी इथं संभाव्य उत्तरच सांगत आहो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. सॉरी, याचं हे प्रश्न उत्तर चुकीचं दिलं तर मी आत्ता, सॉरी त्याच्यासाठी. तर याचं उत्तर नाही का योग्य उत्तर असायला पाहिजे 4 नंबर. बघा काय आहे तर 4 नंबर. तर 1चं येते 3, कारण इथं सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण आहे केरळचं. तर असं लक्षात ठेवा, आणि बाकी उत्तर तुम्ही पाहून घ्या. हे 4 नंबरचं याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू 22 नंबर. बघा भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते. वादळाची निर्मिती विचारलेलं आहे आपल्याला. तर याची वादळाची निर्मिती कोणत्या कारणाने होते. तर 2 नंबर तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने. 2 नंबरचं उत्तर यायला पाहिजे याचं. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा 23 नंबरचा क्वेश्चन होता, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे म्हणते. कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे हे तर सर्वांनाच माहीत असायला पाहिजे. कंबाईनच्या विद्यार्थ्याला सुद्धा येते असे प्रश्न, कारण महाराष्ट्राच्या इतिहासावर कंबाईनला खूप जास्त प्रश्न राहते, भारताच्या कमी राहते. तर याचं उत्तर काय आहे, तर सह्याद्री पर्वतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा जोड्या लावा दिल्या होत्या आपल्याला. इकडं महासागर दिले होते, इकडे गर्ता दिल्या होत्या. तर हे सुद्धा प्रश्न आपण सॉल्व करू.
तर बघा याचं उत्तर सरळ सरळ सांगतो मी तुम्हाला. याचं उत्तर 3 नंबरचं असायला पाहिजे. एकचं येते 2 प्रशांत महासागराचं येते मरियाना गर्ता. त्याच्यानंतर अटलांटिकचं येते प्लुटो रिको गर्ता. त्याच्यानंतर हिंदी महासागरचं येते जावा गर्ता. आणि आर्टिक महासागरचं येते युरेशियन गर्ता सॉरी. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता प्रश्न. कर्कवृत्तातून म्हणजे कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जाते असं आपल्याला विचारलेलं आहे. हे सुद्धा प्रश्न आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर याचं उत्तर नंबर 1 नंबर आहे. तर गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोराममधून जाते हे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा इकडे काय दिलं, जीवावरण राखीव क्षेत्र आणि स्थापना वर्ष दिले होते. तर याचं उत्तर 2 नंबर असायला पाहिजे. 4, 3, 2, 1. बघा निलगिरी 1986. त्याच्यानंतर सुंदरबन 1989, कच्छ 2008, पन्ना 2011. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. जोड्या लावात बरेच प्रश्न आले होते. इथं नदी संगमस्थळ दिलं होतं आणि नद्या दिले होते. हे महाराष्ट्राच्या नद्या सुद्धा होत्या याच्यात. तर प्रकाश नंदुरबारमध्ये आपल्याला ते सर्वांनाच माहीत आहे. तर याचं उत्तर सांगून देतो सरळ मी तुम्हाला. बघा याचं उत्तर काय असायला पाहिजे 2 नंबर. तर प्रकाश कुठं आहे, तापी गोमती नंदुरबारमधून तापी जाते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. त्याच्यानंतर मुडावद हे जाते तापी पांजरा म्हणजे इथं नद्या या संगमावर आहे. या इथं आहे त्याचा दोघींचा संगम असं लक्षात ठेवा. बाकीचे तुम्ही ऑप्शन पाहून घ्या कारण आपण उत्तर पाहत आहोत फक्त. त्याच्यानंतर 28 नंबरचा क्वेश्चन बघा. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात रिकामी जागा मोसमी वारे वाहतात असं आपल्याला दिलेलं होतं. तर हे सर्वांनाच माहीत असायला पाहिजे. नैऋत्य याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा खालील विधानांचा विचार करा असं आपल्याला विचारलं होतं आणि ऑप्शन दिले होते. तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होते असं पहिलं ऑप्शन होतं. त्याच्यानंतर दुसरं बघा. तपांबर ही सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रसाराच्या शोषणाचे नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेचे वहनाने तपवले जाते असं आपल्याला दिलं होतं. आणि खाली ऑप्शन दिले होते कोणते कोणते बरोबर आहे असं आपल्याला विचारलं होतं. तर याचं मी उत्तर सांगतो तुम्हाला. तर याचं उत्तर येते 3 नंबर. दोन्ही विधाने बरोबर आहे परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा 30 नंबरचा क्वेश्चन होता. खालीलपैकी कोणत्या खडकाचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे असं आपल्याला विचारलं होतं. तर याचं उत्तर 2 नंबरचं येते शेल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू 31 नंबरचं. बघा हे लेंदी क्वेश्चन होता थोडा. तर याचं मी उत्तर सांगून देतो तुम्ही पाहून घ्या त्याच्यानंतर बाकी. तर याचं उत्तर आहे 1 नंबर पर्यावरण वन मंत्रालय भारत सरकार. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय होता. बघा काय होता प्रश्न. यादी 1 मध्ये दिलेल्या प्रदूषकाची यादी 2 मध्ये दिलेल्या परिणामांशी जोडण्याचा म्हणजे जोड्या लावा असा प्रश्न दिला होता आपल्याला. इकडं प्रदूषके आणि इकडं प्रदूषकाचे परिणाम असं दिलं होतं. तर याचं मी उत्तर सांगून देतो तुम्हाला. याचं उत्तर यायला पाहिजे 2 नंबर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांचा अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही विचारलेला आपल्याला नाही. तर बघा याचं उत्तर काय यायला पाहिजे. तर याचं उत्तर यायला पाहिजे 2 नंबर बेंगल फ्लोरिकन. लक्षात ठेवा बेंगल फ्लोरिकन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकाबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केला असं विचारलेलं आहे आपल्याला. तर लक्षात ठेवा हिप्पो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते एक पुनर्विनीकरणीय ऊर्जा संसाधन उदाहरण आहे म्हणते म्हणजे पुनर्निर्माण करता येते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे. तर 4 नंबर भूऔष्णिक ऊर्जा
पुनर्निर्माण करता येते असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 36 नंबरचा क्वेश्चन बघा. जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैज्ञानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते 2 पैलू आहेत असं विचारलेलं आहे आपल्याला. तर 2 पैलू विचारलेले आहे इथं. तर याचं उत्तर आहे फक्त क, म्हणजे भविष्यातील अधिग्रहण मर्यादा आणि विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालील विधानांचा विचार करा म्हटलं होतं आपल्याला. लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य शिक्षण सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे असं दिलं होतं पहिलं ऑप्शन. दुसरं बघा. वरील 4 घटकाचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावरील प्रतिकूल परिणाम होतो असं आपल्याला दिलेलं होतं. तर याचं उत्तर यायला पाहिजे फक्त ब बरोबर, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू पुढीलपैकी कोणता होता असं आपल्याला दिलं होतं आणि खाली 2 ऑप्शन दिले होते. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? तर याचं उत्तर असायला पाहिजे 3 नंबर, अ आणि ब दोन्ही बरोबर. राहणीमानाचा दर्जा सुधारणा करणे, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करणे, दारिद्र्य निर्मूलन त्यालाच आपण म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, अन्न सुरक्षा विधेयक 2013च्या संदर्भात होतं. तर कोणते विधान योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर सांगून देतो मी सरळ तुम्हाला, कारण जास्त मोठा होईल व्हिडिओ. तर याचं उत्तर यायला पाहिजे अ आणि ब दोन्ही बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, शाश्वत विकास ही संकल्पना रिकामी जागामध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय आहे? तर 1 नंबर 1980, लक्षात ठेवा 1980. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. 41 बघा. 2020मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत कितव्या स्थानावर आहे, कोणत्या स्थानावर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे 1 नंबर 117व्या. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय हे विधान कोणी केलं? तर आपल्याला एका व्यक्तीचं विधान विचारलेलं आहे. तर ते व्यक्ती म्हणजे उत्पादनात वाढ, फक्त उत्पादनातच वाढ होणे म्हणजे काय होते असं त्याचं म्हणणं आहे. तर शुम्पीटर याचा आपल्याला पूर्वीसुद्धा प्रश्न आलेले आहे, म्हणून हे सुद्धा यायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर 43 नंबर. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर 2 हे दिले होते ऑप्शन आणि खाली आधी विधानं दिले होते, अजून त्याचे म्हणजे ऑप्शन दिले होते, वर विधानं दिले होते. तर याचं उत्तर सांगून देतो मी तुम्हाला. याचं उत्तर आहे 3 नंबर अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. 44 नंबर. विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960च्या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही हे विधान कोणाचे आहे? आपल्याला कोणाचं विधान आहे असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर यायला पाहिजे 1 नंबर रॉबर्ट मॅकनामारा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 45 नंबर. राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता असं विचारलेलं आहे आपल्याला. तर याचं उत्तर 4 नंबर यायला पाहिजे राष्ट्रीय आरोग्य अभियान. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत असं आपल्याला विचारलं आहे. म्हणजे भारतात जे दारिद्र्य आहे ना, तर त्याचे महत्त्वाचे कारणं कोणते आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर यायला पाहिजे फक्त 2 नंबर अ आणि ब बरोबर, क चुकीचा आहे याच्यात, म्हणून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 47 नंबरचा क्वेश्चन बघू. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रम म्हणजे रिकामी जागा संबंधित आहे असं लक्षात ठेवा. तर याचं उत्तर काय आहे? सरळ आपण उत्तराकडे जाऊ. तर याचं उत्तर आहे 3 नंबर अ आणि ब बरोबर, लक्षात ठेवा. इथं काय आहे? पूरक पोषण आहार कार्यक्रम आणि आरोग्य तपासणी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. 2011च्या जनगणनेनुसार सन 2011मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती असं विचारलेलं आहे आपल्याला. तर याचं उत्तर आहे चेन्नईमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या रिकामी जागा टक्के आहे म्हणते. म्हणजे भारताची लोकसंख्या किती टक्के आहे सरळ विचारलेलं आहे. तर याचं 17.5% लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 50 नंबरचा क्वेश्चन बघा. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. जास्तीत जास्त 2 आपत्तीनुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येतील स्थिरता आणणे, सार्वत्रिक लसीकरण, अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30% खाली आणणे असं आपल्याला दिलेलं आहे आणि खाली ऑप्शन दिलेले आहे. तर याचं उत्तर काय यायला पाहिजे? तर 4 नंबर
केवळ ब बरोबर, बाकी 2 चुकीचे आहे. सार्वत्रिक लसीकरणच फक्त बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते म्हणते असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिले होते? वस्तुमान, संवेग, वेळ, लांबी. तर याचं उत्तर यायला पाहिजे याचं उत्तर खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते. तर याचं उत्तर संवेग यायला पाहिजे मला असं वाटते, म्हणून 2 नंबर उत्तर असायला पाहिजे याचं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते म्हणते. तर याचं मी सरळ उत्तरच सांगतो तुम्हाला. तर याचं उत्तर असायला पाहिजे 1 नंबरचं, दूरवरच्या आकाशगंगामधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाचे विस्थापन, हे उत्तर याचं असायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा काय होता, या प्रक्रियेत न्यूट्रोनो कण उत्सर्जित होतो म्हणते. न्यूट्रोनो कण उत्सर्जित होतो. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? तर बीटा क्षय. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तापमानवाढीचा परिणाम वायूच्या मितप्रवाहीपणा सिंधकतावर कसा होतो असं आपल्याला दिलं आहे. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? तर 1 नंबर मितप्रवाहीपणा सिंधकता. लक्षात ठेवा, इंग्लिशच लक्षात ठेवा, विस्कोसिटी असं लक्षात ठेवा. मराठीत थोडेसे हार्ड शब्द वाटते. त्याच्यानंतर 55 नंबरचा प्रश्न पहा. एकाच पदार्थाच्या 2 रॉडची लांबी त्रिज्येचे गुणोत्तर 1:2 आणि 2. याचं उत्तरच सांगतो मी तुम्हाला, कारण हे सोडून दाखवा लागते, तेव्हाच कुठं हे प्रश्नाचं उत्तर आपल्याला येऊ शकते. तर बघा याचं उत्तर काय आहे? 8:9. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. हे सुद्धा तसाच प्रश्न होता. याचं सुद्धा मी उत्तरच सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण हे प्रश्न सॉल्व करावं लागत असते. तर याचं 1.0 याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. सायट्रस यालेच लिंबू म्हणतो कॅन्कर हा रोग, कॅन्कर होय, कॅन्सर नव्हे, हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे होतो असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? जीवाणूमुळे होते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. स्क्लेराइडच्या श्रेणी रिकामी जागा आहेत. स्क्लेराइडच्या श्रेणी रिकामी जागा आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय आहे? तर ट्रॅक्टिस 3 नंबरचा ऑप्शन आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. जर संरक्षक पेशीमध्ये रिकामी जागा घटक जमा झाले तर रंध्र उघडेल असं आपल्याला दिलं आहे. तर याचं उत्तर आहे 2 नंबर पोटॅशियम, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. स्पायरोगायरा या शैवाळासंबंधी खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहे? तर स्पायरोगायरावर आपल्याला बरेच प्रश्न आलेले आहे, तर याचे सुद्धा आपल्याला उत्तर यायला पाहिजे होतं. तर याचं उत्तर नाही का अकड बरोबर आहे. तर 3 नंबरचं चूक आहे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे आणि हे बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता क्वेश्चन. कोणत्या झाडाचे फूल, पाने व बिया वापरून मॅरिजुआना हे अंमली पदार्थ तयार करतात असं आपल्याला दिलं होतं. तर याचं उत्तर काय आहे? तर 1 नंबरचं कॅनाबिस सॅटिवा. त्याच्यानंतर 62 नंबरचा क्वेश्चन बघा. प्रोकॅरियोटिकमधील अनुवांशिक कोडमधील एन फार्मिल मिथिओनिलसाठी प्रारंभिक कोड कोणता म्हणते असं आपल्याला विचारलं होतं. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? 4 नंबर AUG. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी हार्मोनचा कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतो मध्ये? मासिक पाळीबद्दल विचारलं होतं आपल्याला. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? 1 नंबरचं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. मानवी जीनोम प्रकल्प 1990चे मुख्य उद्दिष्ट विचारलेलं आहे, एकच असणार आहे. तर मुख्य उद्दिष्ट 4 नंबरचं फक्त ब. हे तर 2 ऑप्शन उडणारच आहे, कारण एकच असते मुख्य उद्दिष्ट, त्या कारणामुळं 4 नंबर फक्त ब याचं उत्तर यायला पाहिजे. त्याच्यानंतर 65 नंबरचा प्रश्न. व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणता वापर केला जातो? लोकरीसाठी कोणता पर्याय वापरला जातो असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पॉलीॲक्रिलोनाइट्रॉइल, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 66. खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाऊ शकते असं आपल्याला विचारलं होतं. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे?
तर 4 नंबर फक्त ड बरोबर पॅरासिटेमॉल. लक्षात ठेवा, गोळी असते ना पॅरासिटेमॉल, तसं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 67 नंबरचा क्वेश्चन जोड्या लावा दिला होता. तर मी जोड्या लावा याचं फक्त डायरेक्ट उत्तर सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर याचं उत्तर आहे 4 नंबर. बाकी जोड्या तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हायड्रोजनचे समस्थानिक आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर आहे म्हणते. तर हे सुद्धा पाठ करून ठेवा. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे, तर 4 नंबरचं प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम याचं हे लक्षात ठेवा वस्तुमान. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 69, ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करीत नाही असं आपल्याला विचारलं होतं. 69 नंबरचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे 2 नंबर ब आणि क दोन्ही बरोबर. हे चुकीचं आहे आणि हे चुकीचं आहे. कोळसा, बायोगॅस आणि भूवसनिक स्त्रोत याचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर 70 नंबरचा क्वेश्चन, मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीनच्या अणूमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो असं आपल्याला विचारलं होतं. तर कोणता होतो, फक्त ब, आयनिक बंध. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान म्हणजे योग्य विधान ओळखा असं विचारलं होतं आपल्याला. कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. तर त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन होता, कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांचा नकार दिला होता. त्याच्यानंतर मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता. ही कसा स्वीकारला, याने स्वीकारला नव्हता, फेटाळला होता. म्हणून क नंबरचं तर चुकीचंच आहे 100%. तर याचं उत्तर काय आलं पाहिजे, फक्त अ आणि ब बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली असं विचारलं होतं आपल्याला. तर लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे इंग्लंड. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा 73 नंबरचा क्वेश्चन काय होता, खालीलपैकी योग्य विधान ओळखा असं विचारलं होतं. जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल. 2 नंबरचा ऑप्शन बघा, कोणत्याही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हतापात्र असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही असं 2 ऑप्शन दिले होते आपल्याला. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे, तर लक्षात ठेवा 1 नंबरचं उत्तर आहे याचं फक्त अ बरोबर. त्याच्यानंतर 74 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने कायद्याने महानगर नियोजन समिती, महानगर विचारलेला आहे म्हणजे शहरासंबंधी आहे. 74वी घटनादुरुस्ती सरळ मारून द्यायचं, समोर जायचं. त्याच्यानंतर 75 नंबरचा क्वेश्चन बघा, इकडं नाही का समित्या दिल्या होत्या आणि इकडं त्याचे म्हणजे कोण स्थापन केली होती असं दिलं होतं. तर सरळ सुकाणू समिती. याचं उत्तर काय असायला पाहिजे, 75 नंबरचं 3 असायला पाहिजे. कारण क आणि ड कसं चुकीचं आहे, तर केंद्रीय अधिकार समिती जवाहरलाल नेहरूची होती आणि मूलभूत हक्क उपसमिती जे.बी. कृपलानीची होती. तर हे दोन्ही बरोबर आहे विधानं, बाकी खालचे 2 चुकीचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, खालीलपैकी योग्य विधाने निवडा असं आपल्याला दिलं होतं. तर योग्य विधानं उपराष्ट्रपती संबंधित, उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करतील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करतील म्हणते. तर हे विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर उपराष्ट्रपती राष्ट्रपती समोरून आपल्या पदाचा राजीनामा सहनिशी राजीनामा देऊ शकतील म्हणते. हे दोन्ही विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा क नंबरचं, लोकसभेच्या त्याच वेळेच्या सर्व सदस्याच्या बहुमताने, लोकसभेच्या नाही आहे हे चुकीचं आहे. म्हणून सरळ हे कटच मारून टाकायचं आणि अब बरोबर आहे. तर 4 नंबरचं ऑप्शन येते. इथं राज्यसभा पाहिजे होतं आणि लोकसभेचं साधं येते, तर इथं राज्यसभेचं समोर दिलेलं आहे. तर म्हणजे हे चुकीचंच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण 77 नंबरचा. बघा, अँग्लो इंडियन संमती होती. अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदीबाबत खालीलपैकी अयोग्य विधान कोणती आहे म्हणते. अयोग्य 335 दिलेलं आहे. 335मध्ये अँग्लो इंडियनचा काही संबंध नाही, 334पर्यंतच आहे. म्हणून हे चुकीचंच आहे पहिलंच विधान. तर खालचे 2 नाही का मोठे विधान आहे आणि डीप आहे. तर हे नाही का बरोबर असण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. म्हणून आपलं नाही का फक्त इथं अ चुकीचं आहे, कुठं आहे ते पाहून घ्यायचं पहिले. तर अ इथं आहे, अ इथं बी आहे. म्हणजे आपल्याला विचारलं का इथं ते पाहून घ्या पहिले. अयोग्य विचारलं, अ चुकीचं आहे, बघा बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर नंबर यायला पाहिजे 1 नंबर फक्त अ चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे ना, म्हणून अयोग्य हे आहे फक्त अ. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू.
खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4शी संबंधित आहे? एकदम सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, संघराज्य व त्याचे राज्यशास्त्र. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 त्याच्या अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्य ओळखे म्हणते. नसलेली विचारलं, हे आहे हे सुद्धा आहे. त्रिपुरा आणि झारखंड नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरवण्यात आला होता? लोक अदालत गुजरातमध्ये. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. बी पट्टाभी सीतारामय्या खालीलपैकी समितीचे अध्यक्ष होते. बी पट्टाभिरामय्या सभागृह समितीचे तर होते 100%, हे माहीत आहे आपल्याला. कुठं आहे? इथं नाही आहे, 2 कटले. आणि त्याच्यानंतर हे तदर्थ समिती वर्धाचारी समिती आहे, वर्धाचारी, म्हणून हे सुद्धा कटलं. तर ड तर कटलंच. मग त्याच्यानंतर ब ऑप्शन असं उरते की ते आपण मारायला पाहिजे, म्हणून याचं उत्तर 1 नंबरचं यायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. भारतात नॅशनल म्हणजे आपल्याला NCPCR विचारलेलं आहे, तर याची स्थापना वर्ष विचारलेलं आहे. तर याचं स्थापना वर्ष कधीचं आहे NCPCRचं? तर 2007चं आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण करण्यासाठी भारतात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स पोक्सो कायदा जे होता ना, पोक्सो कायदा, तर त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. तर हे कोणत्या वर्षी लागू झाला असं विचारलेलं आहे आपल्याला. तर माहीत असू द्या, 2012 साली. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली? तर 1992 साली झाली. लक्षात ठेवा. 1992. कायदा 1990चा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती कार्य 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केली आहेत? मध्ये 1950 24 जानेवारीचं. लक्षात ठेवा. राष्ट्रध्वजाचा स्वीकार हे तर 22 जुलैला केलं, तर 22 जुलैला, म्हणून हे तर गेलाच ऑप्शन, म्हणजे गेला. म्हणजे इथं आहे 4 नंबरचा ऑप्शन बरोबर यायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय करंट अफेअरच्या प्रश्नाचे आता मी डायरेक्ट तुम्हाला ॲन्सरच सांगून देतो सरळ. बघा काय होता क्वेश्चन. खालीपैकी योग्य विधाने ओळखा असं विचारलं होतं आपल्याला. तर केंद्रीय अर्थसंकल्पासंबंधी होता हा प्रश्न. तर याचं उत्तर नाही का, वरीलपैकी सर्व आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालील योग्य विधाने ओळखा असं विचारलं होतं आपल्याला. ऑगस्ट 2024 INS विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाली, असं पहिलं ऑप्शन होतं. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन बघा. INS विक्रांत 1 ही भारतीय नौदल सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे. तामिळनाडूमध्ये बांधलेले हे अशा प्रकारचे पहिले जहाज आहे म्हणते, असे दुसरं ऑप्शन होतं हे. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? ते उत्तर नंबर वरीलपैकी एकही नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल विचारले होते खालील पैकी कोणती विधाने बरोबर आहे म्हणून. तर याचं सुद्धा मी उत्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. तर याचं उत्तर आहे 3 नंबर. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 89 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे असे विचारलं होतं आणि 3 विधाने दिले होते. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? तर ब आणि क बरोबर. लक्षात ठेवा. चुकीचं आहे. त्याच्यानंतर 90 नंबरचा क्वेश्चन बघा. जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार खालील राष्ट्राची रँकिंग चढत्या क्रमाने विचारली. चढत्या क्रमाने. लक्षात ठेवा. चढत्या क्रमाने. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? तर 3 नंबर. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 91 नंबरचा क्वेश्चन. गुकेश डी देशातील सर्वात उत्कृष्ट बुद्धिबळपटूपैकी एक आहेत. त्यांची कामगिरी अशी आहे म्हणते. तर गुकेश यांच्याबद्दल विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. लक्षात ठेवा. वरीलपैकी सर्व. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला भारतामध्ये 22 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. पहिलंच ऑप्शन चुकीचं दिलं होतं, हे 24 जानेवारी आहे म्हणून. याचं उत्तर काय आलं पाहिजे? लक्षात ठेवा. ब आणि क बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला ब्रिक्स परिषदा दिल्या होत्या आणि इकडं त्याचे ठिकाणं दिले होते. तर याचं उत्तर काय आहे? तर 4 नंबरचं. 4 3 2 1. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर लक्षात ठेवा. 3 नंबर अ ब ई. तांदूळ, साखर आणि ज्वारी.
त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू 95 नंबरचा. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधान ओळखा म्हणे. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? ब आणि क बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. मालदीवमध्ये एप्रिल 2024मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला असं आपल्याला विचारलं होतं. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? तर पीपल्स नॅशनल काँग्रेस. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. सिंधू जल करारावर बरेच सारे प्रश्न दिसत आहे याच्यात. तर सिंधू जल करारावर संबंधी आपल्याला विचारलं आहे. 1960नुसार भारत नद्यांचे पाणी वापरू शकते. तर याची ट्रिक्स आहे आपली सराबी लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर 3 नंबरचं यायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटीन आपल्याला पहिलेसुद्धा विचारलेलं आहे. तर याचं उत्तर 2 नंबरचं यायला पाहिजे. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या म्हणजे फक्त ब 1 नंबरचा ऑप्शन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. मारुती चितमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले असं आपल्याला विचारलेलं आहे. तर यांनी नाही का वरीलपैकी सर्वच ग्रंथ लिहिले होते. म्हणून याचं 4 नंबरचा ऑप्शन यायला पाहिजे. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी नॅशनल भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर नाही का नवी दिल्ली आहे. तर असे काही नाही का प्रश्न नाही का ॲक्युरेट देण्याचा प्रयत्न केला आहे आपण. तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच नाही का PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि महत्त्वाच्या नोट जे असते ते सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच नाही का मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.